झी मराठी, चर्चा ही होणारच. मतदारसंघ कायम संवेदनशील राहिला आहे. कायम जिल्ह्याच्या राजकारणात त्या मतदारसंघाचं नाव राहिले. त्या एवढ्या मतदारसंघाच्यात आपल्याला पक्षीय उमेदवारी मागता आली असती, पण आपण पक्षीय उमेदवारी न मागता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? साधारणतः आज पक्षावरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिला नाही. आज नेते एका पक्षात असतात, संध्याकाळी एका पक्षात असतात आणि उद्या सकाळी सोयीनुसार दुसरा पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे जनता बघितले तर सर्वसामान्य चांगल्या चळवळीतील उमेदवाराच्या पाठीशी राहते आणि ग्रामपंचायत आणि पंचायत समिती बघितलं तर पक्षीय बलाबल नसतं, तर ते सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ही निवडणूक असते. त्यामुळे आणि पक्षांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केलेला आहे. एकमेकाशी सोयीनुसार आपल्या घरातील उमेदवाराच्या नुसार एकमेकाशी तडजोड करणे, एकमेकाला पाठीशी घालणं, एकमेकाला सकाळी भांडण करणं आणि संध्याकाळी एकत्र असणं, अशा पद्धतीने मोठा विश्वासघात पक्षांनी केलेला आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेचं मत कसं तसं आम्ही अपक्ष लढवायचा असा निर्णय घेतलेला आहे. आपण आजपर्यंत शिवसेनेचं काम करत आला असता तर आपल्याला शिवसेनेकडे ही उमेदवारी मिळाली असती, पण आपण अपक्ष लढलात आणि अपक्ष निवडणूक लढवून आपली बायको एक ऍडव्होकेट आहेत, त्यांना चांगला व्यवसाय आहे, पण राजकारणाने समाजकारण ठेवून आपण नेमकं नरेंद्रच्या कोणत्या समस्येवर जाणीवपूर्वक लक्ष देणार आहात? नरंद्यातील महत्वाचं म्हणजे मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे. गेली 15 वर्ष झाले शिवसेनेसाठी हातात भगवा घेऊन मी चळवळ केलेली आहे. अनेक आंदोलन केलेले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून. अनेक आंदोलन सक्सेस झालेले, यशस्वी झालेले आहेत. वास्तविकता शिवसेना पक्षाकडून मी विचार नाही केला असते पक्ष ही निवडणूक लढवणार नाही असं प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समेत मला सांगण्यात आलं. आणि परत सदरचं उमेदवारी चिन्ह हे एबी फॉर्म मला पक्षाचा दिला नाही. आता लढवणार नाही म्हणजे मागणी करायचा प्रश्नच उपलब्ध होत नाही. तिथं युती झालेली आहे, काँग्रेसला ती जागा गेलेली आहे असं सांगण्यात आलं. परंतु आता नवीन हालचालीला वेग आला आणि सदर पक्षाचं तिकीट विकलं गेलो का म्हणू शकतो मी, कारण माझ्याकडे तसं ठोस पुरावे आहेत. तुम्ही लढवणार नाही म्हणताय आणि तिकीट देताय आणि ज्या उमेदवाराला दिलं आता त्यांचा इतिहास, त्यांच्यावर असणारे गुन्हे याचा तपास न करता त्यांनी दिलेली आहे उमेदवारी. मला त्यांना हे करायचं नाही. त्यांनी एक जरी शिवसेनेच्या माध्यमातून ती शिवसेनेची सभासद पहिला पाहिजेत, ते मला ह्या 4 महिन्याच्या सभासद असलेला त्यांनी पुरावा दाखवावा. दुसरा, मी सभासद आहे शिवसेनेचा, एक शिवसैनिक आहे. दुसरा विषय असा की तिने एखादा आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाला हजर राहिलेलं किंवा आंदोलन उपस्थित असताना मला एखादा पुरावा दाखवा. आज नागोबाच्या दारात सांगतो की मी त्यांना पाठिंबा देऊन मी त्यांच्यासाठी फिरतो. ह्या कोणत्याही गोष्टीला नाही. ते उद्योगपती आहेत, धनदांडगे आहेत, ते 4 पक्षाला मदत करतात. 100% पैसे आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांना उमेदवारी दिल्या असं माझं स्पष्ट मत आहे. आणि झाला विषय, तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की ह्याचा फायदा काय होऊ शकतो, तर माझ्या पत्नीनं कायदेशीर मार्गात ज्या माता भगिनींच्यावर जो अन्याय होतो त्यांना कायदेशीर कसा आपण समाजात काम करून कसा त्यांना न्याय देता येईल ह्याचा चांगला अभ्यास केलेला आहे. त्यांनी ते बघितलेलं आहे, माता भगिनींना किती अन्याय होतो, शेतकऱ्यांच्यावर किती अन्याय होतात. तर शेतकऱ्यांसाठी परवा एक तिने आंदोलन केलं, ते आंदोलन त्यांचंही यशस्वी झालं की जिल्हास्तरीयला ज्या जिल्हा ठिकाणी, तालुका ठिकाणी, जिल्हा ठिकाणी, विभागाच्या ठिकाणी लांब लोकांना सुनावणीसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हजर राहावं लागतं. तर त्यासाठी तिने आंदोलन केले, तालुका स्तरीयला घ्या, मंडळ अधिकारी स्तरीयला घ्या. तर माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, तिने तसं निर्देश दिलेले आहेत प्रांतांना, तहसीलदारांना की तुम्ही गावात सोयीस्कर होईल अशी सुनावणी घ्या. तर त्या बाबतीत प्रांताधिकाऱ्यांनी साधारणतः त्याला प्रशासनाने संमती दर्शवलेली आहे. आता आपल्या लोकांच्या सुनावण्या वगैरे लांब जाणार, तालुका जिल्ह्याला विभागाला लांब न जाता गाव लेवलला, तालुका लेवलला ह्या सुनावणी घेण्याचे हे केलेले, असे आंदोलन केलेले. एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्तीची लढाई आहे. या धनशक्तीच्या समोर आपण नेमकं सर्वसामान्य मतदारांना काय आव्हान कराल? आता आजपर्यंतची इलेक्शन बघितलेली असेल, आजपर्यंतच्या अनेक निवडणुका बघितलेल्या असतात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असते आणि विजय हा सर्वसामान्य जनशक्तीचाच होतो. तर जनशक्ती ही कायम जनतेसोबत असते, सर्वसामान्य उमेदवारासोबत असते आणि धनशक्ती ही निवडणुकीपुरतं तुमच्याकडे येते. एसीचं, त्यांच्या गाडीच्या एसीचं काच खाली होत नाही धनशक्तीचं. ते उद्या तुमचा एखादा प्रश्न असेल तर ते तुमच्या प्रश्नाला त्यांचं उत्तर मिळणार नाही, तुमचं काम करणार नाही. तर नितीन कदम हा 24 तास रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. 33%
30% राजकारणी, 70% समाजकारण केलेलं आहे. तर समाजातल्या अनेक प्रश्नासाठी तुम्ही कधीही हाक मारा. मी सावर्डे बिर्देवाडीत अनेक लोकांची कामं केलेली आहेत, नरंदेव परिसरात कामं केलेली आहेत. मला कधी हाक मारला तर जनशक्तीवाला माणूस जनतेसोबत असू शकतो, पण धनशक्तीवाला एसीतून बाहेर येत नाही, एसीच्या गाडीचा दरवाजाचे काच खाली करत नाही. विरोधी गटातली नेते सक्षमपणे आमचे उमेदवार विजयी होतील अशा घोषणा करत आहेत. त्या सर्व नेते मंडळींना काय आपण आव्हान कराल? वास्तविकता विजय हा जनतेचा असतो आणि ज्यांच्यासोबत जनता असते ते नक्कीच विजय असतात. उमेदवाराला समजले कोण पैसे वाटप करतं, कोण पैशाचं आमिष दाखवतं, पण ह्या आमिषाला एक दिवस बळी पडून आपल्याला 5 वर्ष गप बसायचं नाही. आपल्याला 5 वर्ष उमेदवाराकडून कामं करून घ्यायचे. तर नक्कीच जनता त्या घोषणेला न हे करता त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो आपल्याला 9 तारखेला समजेल की जनतेचाच विजय होणार आहे, तुमचा आमचा विजय होणार नाही. जनताच जो ठरवल तो जनतेच्या मनातील उमेदवार विजय होणार आहे. नितीन कदम हा शिवसेनेचा कार्यकर्ता असून त्यानं रस्त्यावरची लढाई केल्या, रस्त्यावरची आंदोलनं केल्यात. परिणामी सर्वसामान्य जनतेची नाळ मला माहिती आहे. माझ्या पत्नीच्या माध्यमातून मला समाजकारणाबरोबरच राजकारण करत असताना मतदारसंघातील सर्वसामान्य महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. परिणामी विकली गेलेली तिकीट आणि बुरसटलेलं राजकारण याला कुठे तर सर्वसामान्य जनता नक्कीच आळा घालेल आणि माझा विजय निश्चित होईल असा विश्वास आता नितीन कदम यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ, कुंभोज.